मुंबई तकचे 3 प्रश्न आहेत, जे मुंबई तक एक माध्यम म्हणून, जबाबदार माध्यम म्हणून काही प्रश्न विचारत आहे. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न अगेन हाच असणार आहे की 11 डिसेंबरला हा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा, खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा महिना व्हायला आलेला आहे, याच्यामध्ये ईडी कुठे आहे हा प्रश्न का पडतो. तर याच्यामध्ये काही प्रेक्षकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत, ते पहा. एक समाधान शिंदे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हीच व्यक्ती जर ठाकरे यांची व्यक्ती असती, माणूस असती, तर ईडी नक्की लागली असती आणि सगळं राजकारण झालं असतं. पुढे एक निशाद रानडे आहेत, त्यांचंही असंच म्हणणं आहे की जर वाल्मिक कराड शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असता तर फक्त ईडीच अस्तित्वात असती आणि सुरुवातीलाच अटक होऊन मग तपास सुरू झाला असता, असं सगळं त्यांनी म्हटलेलं, असं सगळं त्यांचं म्हणणं आहे. सो हा मुद्दा लक्षात घ्या की प्रेक्षकांनाही असं वाटतं की यंत्रणा या विशिष्ट लोकांमागेच जास्त तत्पर आहेत कारण विशिष्ट लोकांमागे नाही आहेत का. हे प्रश्न मुंबई तकचे नाहीत, तर हे प्रश्न स्वतः काही प्रेक्षकांना सुद्धा, एक सामान्य नागरिकांना पडताना पाहायला मिळत आहेत. आणि हाच मुद्दा राहतो इकडे की 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा आतापर्यंत याच्यामध्ये ईडीची एंट्री कशी काय झाली नाही, हा स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न आहे. आधीचीच काही उदाहरणं आम्ही तुमच्या समोर जी ठेवलेली आहेत ती लक्षात घेता. यासोबत एक दुसरा प्रश्न त्याला जोडायला हवा. जो दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवूया, कारण तो कनेक्टिंग प्रश्न आहे या प्रश्नालाच, की या सगळ्यामध्ये पुरावे आतापर्यंत, पुरावे म्हणण्यापेक्षा जे काही आपण मटेरियल म्हणतो की एखाद्या गोष्टीचा आरोप करताना तुमच्याकडे, तुम्ही आरोप करताय त्याला काय म्हणतात ते, त्याला असं म्हणतात पाठ नाही, एखादा आरोप तुम्ही करताय तर त्याला कसला तरी आधार असणं गरजेचं आहे. तर तो आधार तरी कशाच्या आधारावर घेतला जातो, तर हे अंजली दमानी असतील, जितेंद्र आव्हाड असतील, किंवा काही प्रमाणात सुरेश दस सुद्धा असतील, ते काही फोटो समोर आणतात, कुठला तरी डेटा ते काढतात स्वतः, तो समोर आणतात, ते थेट बीडमध्ये जाऊन पोलिसांच्या भेटीगाठी घेतात, तपास व्यवस्थित होतोय की नाही याच्याबद्दल बोलतात, त्यांना धमक्या आल्या तरी ते पत्रकार परिषदा घेऊन त्याच्यावरही बोलतात, ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतात. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहतोय गेल्या महिन्याभरामध्ये एकतर सुरेश धस करतायत, दुसरीकडे अंजली दमानिया करतायत आणि थोड्याफार प्रमाणात जितेंद्र आव्हाड सुद्धा करतायत विरोधकांमध्ये, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण ओव्हरऑल महाविकास आघाडी पाहिली तर ती या प्रकरणामध्ये कुठेही आपल्याला ऍक्टिव्हली मैदानात पाहायला मिळत नाही. ती विखुरलेली पाहायला मिळते की कधी शरद पवार मस्ताजोगला जाऊन येतात, कधी सर्वपक्षीय मोर्चामध्ये काही नेते हे सहभागी होतात, कधी काही नेते हे फक्त माध्यमांपुरता प्रतिक्रिया देत आहेत, काही नेते हे राज्यपालांकडे जातात. ज्या राज्यपाल या पदासंदर्भातच आतापर्यंत ह्याच लोकांनी इतक्यांदा आपले प्रश्न उपस्थित केलेले आहेत, इतक्यांदा त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केलेला आहे, पण राज्यपालांकडे भेटीगाठी घेऊन जाऊन सांगितलं जातं की धनंजय मुंडेंना पदावर राहू नये वगैरे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्याने जर आपण, मला असं वाटतं की ह्याच बद्दलची तुलना ही आपण त्यावेळेसच्या विरोधी पक्षावर केली पाहिजे. आपण अनिल देशमुखांचे प्रकरण हे आता चर्चेला घेत आहोत, म्हणून अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी ते आरोप करताच, ते पत्र पब्लिक डोमेनमध्ये येताच त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते स्वतः आणि ओव्हरऑल सुद्धा विरोधी पक्ष यांनी ज्या पद्धतीने त्याचं रान उठवलेलं होतं आणि त्याचा परिणाम हा त्या मंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत झालेला होता. अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागलेला होता गृहमंत्री पदाचा. त्या तुलनेमध्ये मात्र आत्ताचा विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्षच खरं तर, आणि इन्क्लुडिंग विरोधी पक्ष नेता सुद्धा मला म्हणायचं आहे, पण त्याच्यावर आपण नंतर येऊ, पण विरोधी पक्ष हा तुलनेनं थंड पडलाय असं वाटतं का? ऑफकोर्स थंड पडलाय आणि त्याची महत्व अनेक कारण आहेत. म्हणजे नुसते आरोप लावणं, विधानसभेमध्ये भाषण करणं एवढंच विरोधी पक्षाचं काम आहे का? एक ज्युडिशियल अपोजिशन नावाचा पण एक प्रयत्न असतो, म्हणजे त्याला हे करतात, किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम पण त्याला म्हणतात, आणि त्याचा वापर खुबीने किरीट सोमय्या करतात, जवाब तो देनाही पडेगा, ते फार खुबीने करतात. त्या तू एक बघितलं असेल. आणि तेच नाही आहेत, म्हणजे भाजपकडे असे अनेक हे आहेत की ज्यांच्याकडनं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम होतो. स्वतः चित्रा वाघ संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये कोर्टात गेलेल्या होत्या. ती केस चालू आहे ती गोष्ट वेगळी, आपण त्याच्याबद्दल त्याच्याशी काही संबंधित प्रश्न, मी एक्झाम्पल देतोय बेसिकली. त्याच्यानंतर जयश्री पाटील, ॲडव्होकेट जयश्री पाटील, त्यांनी कोर्टात धाव घेतली होती त्याच्यानंतर की बघा याच्याबद्दल काय झालेलं आहे, इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे वगैरे. तर हा जो ऍक्टिव्हिझम आहे तो विरोधी पक्षाकडे दिसत नाहीये कुठे. विरोधी पक्षातले लोक व्हिडिओ बनवतायत, फोन काय राज्यपालांना जाऊन भेटतायत, प्रेस कॉन्फरन्स घेतायत, मीडियाशी बोलतायत, इंटरव्ह्यूज देत आहेत. त्याच्या पलीकडे काय, का नाही हा प्रश्न त्याच्यामध्ये त्या पद्धतीने लावून धरला जात आहे, ज्या पद्धतीने म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार जेवढ्या पद्धतीने तो प्रश्न लावून धरतायत सत्ताधारी पक्षातले, ती स्पेसच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेऊन गेलेले. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी जी गोष्ट स्पेस घेतली पाहिजे, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना सरकारी पक्षातले लोक ती स्पेस घेऊ शकत नव्हते. विरोधी पक्षाची स्पेस विरोधी पक्षाकडेच होती आणि ती बखुबी ते लावून धरायचे. त्याच्यामुळे ते त्यांचे वेगवेगळे आर्म्स त्याच्याबद्दल काम करायचे. किरीट सोमय्या तिकडनं आरोप लावायचे, ईडीच्या ऑफिसला जा, तिकडे जाऊन काही कागदपत्र दे, हे प्रकरण घे, जवाब देना पडेगा, म्हण, हे म्हण, ते म्हण,
कोर्टामध्ये त्याच्याबद्दल ऍप्लिकेशन टाका. दुसऱ्या बाजूला अजून कोणीतरी संलग्न असलेले नसलेले लोक जाऊन कोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करायचे. स्वतः देवेंद्र फडणवीस त्या लोकांच्या सपोर्टमध्ये उभे राहायचे की नाही ह्यांच्याबद्दल कारवाई झाली पाहिजे किंवा हे केलं पाहिजे वगैरे. हे आपल्याला विरोधी पक्षात का नाही बघायला मिळत आहे? का नाही एनसीपी एसपीचे इतर जे आमदार आहेत ते त्याच्याबद्दल बोलतायत? किंवा काँग्रेसमधनं फक्त संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना जाऊन सांत्वन करून गेले म्हणजे त्यांचं काम झालं काँग्रेसच्या आमदारांचं? कधीतरी वडेट्टीवारांची प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाली, तेच म्हटलं मी. कधी होते ऍक्टिव्ह हेच आठवत नाही. तेच मी म्हटलं ना, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये सतत तो जागता हे ठेवला पाहिजे, ती स्पेस सगळी सुरेश दसनी घेऊन टाकलेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि हे प्रश्नांपैकी कोणीही आतापर्यंत हे प्रश्न का नाही उपस्थित करत आहे आणि त्याच्यामुळेच त्याला आपण म्हणतो ना सोडून दिल्यासारखं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ही गोष्ट वस्तुस्थिती आपल्याला स्पष्टपणे दिसते. आणि त्याचसोबत विरोधी पक्षनेता हे पद आत्ताच्या घडीला केवळ शिवसेना युपीटीकडे आहे. विधान परिषदेतलं, विधानसभेतला सुद्धा तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. ते पद काही अजून त्यांच्याकडे आलेलं नाहीये, पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पण आपल्याला ते त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली उतरलेले पाहायला मिळत नाहीयेत. अगदी त्या पदाचा एक प्रकारे त्यांनी स्वतःहून जरी दावा केलेला नसला तरी काहींच्या परसेप्शन नुसार भास्कर जाधव हे कदाचित ते विरोधी पक्ष नेता होऊ शकले असते विधानसभेचे, पण तेही आपल्याला याच्यावर एखाद दुसऱ्या प्रतिक्रियेशिवाय फारसे ऍक्टिव्ह या प्रकरणामध्ये उतरलेले पाहायला मिळत नाहीयेत. मग विरोधी पक्षासाठी असं आहे का की ते प्रकरण मराठवाड्यातलं आहे तर विदर्भातले आणि कोकणातले नेते याच्यावर बोलणारच नाहीत किंवा बोलून फक्त ते मीडिया पुरता असेल? सर्व पक्षीय नेत्यांचा ज्यावेळेला तिथे मोर्चा बीडमध्ये काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा काही निवडक नेते तिथे उतरलेले आपल्याला मैदानात पाहायला मिळाले. अगदी ज्या पद्धतीने, म्हणजे मला हाच प्रश्न आहे की अंजली दमानिया यांना जर कुणाकडे किती पिस्तुलींचे कसे परवाने आहेत हा डेटा इलेक्ट्रॉनिकली म्हणजे डिजिटली सगळा जर अवेलेबल होऊ शकतो, त्यांना जर त्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, तर विरोधी पक्षातल्या एकाही व्यक्तीने ते कसं काय केलं नाही? आता सुद्धा काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे. त्या फोटोमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अगदी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि वाल्मिक कराड तिथे उपस्थित आहे. हे फोटो दाखवलेले आहेत. पण केवळ सोशल मीडियावर किती अवलंबून राहणार, केवळ सकाळच्या पत्रकार परिषदेपुरता किती अवलंबून राहणार, हा सुद्धा मुद्दा तिथे उपस्थित होतो. नाही आहेच मुद्दा. त्याच्यामध्ये एक ऍडिशन फक्त मला एक लाईनची एवढीच करायची आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आरोपाबद्दल सिरियस असता आणि एखादं प्रकरण आपल्याला तडीच नेऊन जायचं आहे, असं वाटतं की सरकार कारवाई करत आहे, कारण आता कसं आहे की या प्रकरणामध्ये जर कारवाई केली नाही तर लोक शेणच घालतील, त्याच्यामुळे कारवाई तर करावीच लागणार त्याच्याबद्दल. आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड पण त्या शरण गेला, म्हणजे अटक नाही झाली, ते जाऊन शरण गेला, अटक झाली, मग पुढे कारवाई होते. हत्येच्या प्रकरणामध्ये कारवाई होतीये, या सगळ्या गोष्टी होत आहेत, ती गोष्ट दिसते आपल्याला. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या प्रकरणामध्ये काही होतंय का या संदर्भामध्ये नुसते आरोप करून होणार नाही. तर त्याचा पाठपुरावा तुम्ही कशा पद्धतीने करताय? फक्त मीडियामध्ये बोलून पाठपुरावा होत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल कोर्टामध्ये कोणी गेलंय का? किंवा आम्ही आता संतोष देशमुखांच्या भावानी काय ती जी पिटिशन केलेली होती त्यांच्या वकिलांनी मागे घेतली आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला माहितीच नव्हतं म्हणून. पण ते कशाला जात आहेत? ह्यांच्यापैकी कोणी जात आहेत का जे एरवी ज्या पद्धतीने तिकडे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल प्रतिक्रिया देत असतात त्या पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी का नाही उमटते विरोधी पक्षाकडनं? तेवढ्या प्रखरतेने का नाही उमटते हा प्रश्न राहतोच आहे ना त्याच्यामध्ये. आणि जे विरोधी पक्ष नेत्या संदर्भात मी खरं तर म्हणत होते ते म्हणजे अंबादास दानवे सुद्धा ते सुरुवातीच्या काही काळ म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर मधला काही पिरियड ते गायब होते, ते कुठे होते? म्हणजे ते कदाचित गेले पण असतील, कुठे फिरायला गेले असतील, कुठे विश्रांती घ्यायला गेले असतील. त्याच्यानंतर सुद्धा परत आल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ते काल राज्यपालांकडे जे सगळे विरोधी पक्षातले नेते गेले तिथपर्यंत गेले, पण या पलीकडे जाऊन कुठल्याही गोष्टी आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. एक कॅम्पेन तयार होणं जे गरजेचं आहे, जे आपल्याला भाजप विरोधी पक्षात असताना मविया सरकारला जेरी सांडताना पाहायला मिळत होती. वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्या आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज होत्या. किरीट सोमय्या रोज कुठले तरी डॉक्युमेंट्स त्यांच्या पद्धतीने समोर आणायचे, त्यांचे स्वतःचे व्हिडिओज असायचे, ते ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे. या सगळ्या गोष्टी जशा होत होत्या तशा मात्र इथे या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण त्याचसोबत एक पुढचा सुद्धा प्रश्न जो आहे मुंबई तकचा तिसरा प्रश्न तो सुद्धा आपण समोर ठेवला पाहिजे आणि तो म्हणजे की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या प्रकरणासंदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये निवेदन देताना हे सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम विशेष तपास पथक सुद्धा नेमलं जाईल. त्याची घोषणा ही अगदी गेल्या 4-5 दिवसांपूर्वी म्हणजे घोषणा त्यांनी केलेली होती, पण ती ऍक्च्युअल ऍक्शन गेल्या आठवड्यामध्ये झालेली आहे की ते टीम जी आहे ते पथक जे आहे ते नेमण्यात आलेलं होतं.
आता मात्र त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की याच देवेंद्र फडणवीस यांनी भर विधिमंडळामध्ये ही घोषणा केलेली होती की स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम सोबतच न्यायालयीन चौकशी सुद्धा केली जाईल. ती न्यायालयीन चौकशी कधी होणार? आता ही न्यायालयीन चौकशी कशा संदर्भात होती तर ज्या वेळेला विधिमंडळामध्ये नेते बोलत होते, आमदार बोलत होते, त्यावेळेला हा आरोप केवळ खंडणी किंवा हत्या प्रकरणापुरता मर्यादित नव्हता, तर एकंदरीतच बीड मधली सगळीच इकोसिस्टीम कशी तयार झालेली आहे, संपूर्ण बीड जिल्ह्यातलंच वातावरण कसं खराब झालेलं आहे याबद्दल सुद्धा काही आमदार हे आपला कन्सर्न, चिंता व्यक्त करत होते. काही जण अर्थात त्याच्यामध्ये आरोप सुद्धा करत होते. अगदी नमिता मुंदडा यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हा प्रश्न विचारलेला होता की सगळेजण आमच्याकडे येऊन प्रश्न विचारत आहेत की हे काय करून ठेवलेलं आहे. तर हे काही कन्सर्न्स जे आहेत ते त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेले होते. मग हा प्रश्न पडतो की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री या नात्याने ही स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम तयार केलेली आहे किंवा त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे आणि ती टीम सुद्धा कामाला लागलेली आहे, त्याच पद्धतीने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार याचे सुद्धा आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते. विधानसभेमध्ये त्यांनी त्याची घोषणा केलेली होती. पण मग ती न्यायालयीन चौकशी नेमकी कधी होणार आहे, कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये होणार आहे, इकोसिस्टीम तयार झालेली आहे त्याबद्दलची ती न्यायालयीन चौकशी असणार आहे असं त्यावेळेला फडणवीस यांनी सांगितलेलं होतं. पण ज्यावेळेला ती ऍक्च्युअल तयार केली जाते त्याबद्दलचा GR म्हणजे शासन निर्णय जो आहे तो सुद्धा काढला जातो. तर त्याबद्दलची अजून कुठलीही कार्यवाही ही झालेली पाहायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे हाही प्रश्न कायम आहे की या सगळ्या म्हणजे मग त्याच्यामध्ये बंदुकीचे परवाने असतील किंवा इतर दमदाटी होणाऱ्या गोष्टी असतील, गावुंड आणि राजकारणी यांच्या नेक्सस बद्दल ज्या काही चर्चा होतात त्याबद्दल असतील, तर या सगळ्या संदर्भात सुद्धा नेमकी कधी कार्यवाही होणार, कधी त्याची चौकशी होणार हा प्रश्न सुद्धा यामध्ये कायम आहे. तर हे